नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तुमच्या सर्वांचा दिवस खूप छान आरोग्याचा आनंदी जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या छान छान कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ बनवायला खूप प्रोत्साहित करत आहेत. तुम्ही ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून माझ्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब केलं आणि मला खूप साऱ्या जणांचे DM पण आलेत की तू शॉर्ट्समध्ये थोडं हळू बोलत जा. बट शॉर्ट्समध्ये 1 मिनटाची टाईमलाईन असते आणि त्यात मला पूर्ण रेसिपी कवर करायची आहे. त्यामुळं मी थोडं फास्ट बोलते आहे, बट मी स्लो बोलायचं ट्राय करेल. आणि खूप सारे DM असे पण आलेत की तू हिंदीमध्ये व्हिडिओ टाकत जा. बट सध्या मी हिंदीमध्ये व्हिडिओ टाकायला कम्फर्टेबल नाही आहे, त्यामुळे मी सध्या मराठीमध्ये टाकत आहे. तर आज मी बनवत आहे कढाई पनीर. त्यासाठी मी कांदा आणि शिमला मिरची मोठमोठी कट करून घेतली आहे. त्याच्यानंतर पनीर कट करून त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. कॅमेरा ॲडजस्ट करताना थोडंसं पनीर करपलं आहे. त्यानंतर आपल्याला कांदा आणि शिमला मिरची थोडीशी सॉफ्ट होईल एवढं फ्राय करून घ्यायचं आहे. ते पण कमी गॅसवर करायचं आहे आणि त्याला व्यवस्थित फ्राय झालं की काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण फोडणी द्यायसाठी कांदा आणि मिरची चॉप करून घेणार आहे आणि टोमॅटो पण चॉप करून घेणार आहे. त्यानंतर फोडणी द्यायसाठी थोडंसं तेल अजून टाकून त्यात जिरे टाकायचे. नंतर चॉप केलेला कांदा आणि हिरवी मिरची त्यात टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्याला फ्राय करायचं आहे. त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चॉप केलेला टोमॅटो त्यात घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्यात धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला, हळदी पावडर आणि पनीर मसाला घालायचा आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे. त्यानंतर फ्राय केलेला शिमला मिरची आणि कांदा त्यात टाकायचा आहे आणि पनीर पण टाकायचं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यानुसार पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. तयार आहे आपला कढाई पनीर. त्यानंतर मी पोळ्या बनवायसाठी कणिक भिजवत आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. जेवढी कणिक सॉफ्ट असेल तेवढ्या पोळ्या सॉफ्ट येतात. नंतर मी साईडला भात लावून घेतला आहे. ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे. आणि मी इकडे लगेच पोळ्या लाटून घेते आहे. पोळी लाटताना आपल्याला काठांवर जास्त लक्ष द्यायचं आहे आणि हळूहळू ऑटोमॅटिक पोळी फिरते आणि काठ पण व्यवस्थित होता. तवा तापल्यावर त्याच्यावर थोडंसं तेल घालून पोळी लगेच टाकून घ्यायची आहे. लगेच पलटी करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे पोळी तेल लावून. तयार आहे आपलं ताट. या सर्वांनी जेवायला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.